Hello students, my name is Sushant Shelar, lecturer in Computer Engineering Department, SPM Polytechnic Kumte. In this session we are going to start our next point, line clipping. ओके, आपण या सेशनला आपला पुढचा पॉईंट जो आहे युनिट 4 मधला तो स्टार्ट करत आहोत, लाईन क्लिपिंग. याच्यामध्ये लाईन कशी क्लिप करतात, आपलं जे जॉमेट्रिकल प्रिमिटिव्ह आहे लाईन, ही लाईन ही कशी क्लिप करतात हे या पॉईंटमध्ये आपण शिकणार आहोत. Clipping means omitting the part of the picture which lies outside of the window and displaying the portion of the picture which is inside of the window. Clipping म्हणजे काय, तर जो पोर्शन विंडोच्या आतमध्ये आहे तोच फक्त डिस्प्ले करणे आणि आउटसाइड ऑफ द विंडो जो पण पोर्शन आहे एखाद्या पिक्चरचा तो स्किप करणे किंवा ओमिट करणे, ओके, किंवा काढून टाकणे, याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, क्लिपिंग असं म्हणतो. फॉर पॉइंट क्लिपिंग देर आर ओनली 2 स्टेट्स. आता पॉइंट जो आहे जॉमेट्रिकल प्रिमिटिव्ह आपला पॉइंट म्हणजे एखादा बिंदू, तर पॉइंट क्लिपिंगमध्ये काय आहेत ते बघूया आपण आता. फॉर पॉइंट क्लिपिंग देर आर ओनली 2 स्टेट्स. आयदर द पॉइंट लाईज इनसाइड ऑफ द विंडो which means we have to completely display it, or the point is lying completely outside of the window, so we have to discard it. आता पॉइंट क्लिपिंगमध्ये दोनच सिच्युएशन आहेत. एक तर तो पॉइंट विंडोच्या आतमध्ये असणार आहे कम्प्लिटली, किंवा तो पर्टिक्युलर पॉइंट जो आहे तो विंडोच्या आउटसाइड असणार आहे. जर इनसाइड ऑफ द विंडो तो पॉइंट जर असेल तर त्याला कन्सिडर करायचं आहे आणि डिस्प्ले करायचा आहे. जर तो पॉइंट जर आउटसाइड ऑफ द विंडो जर येत असेल तर तो आपल्याला डिस्कार्ड करायचा आहे. त्याला या प्रोसेसला आपण पॉइंट क्लिपिंग असं म्हणतो. द पॉइंट कॅनॉट बी पार्शली विजिबल अँड पार्शली इनविजिबल. पॉइंट जो आहे हा पार्शली विजिबल आणि पार्शली इनविजिबल अशा स्टेटमध्ये कधी नसतो. ओके, एक तर तो कम्प्लिटली विजिबल असेल किंवा कम्प्लिटली म्हणजे एक तर कम्प्लिटली इनसाइड ऑफ द विंडो असेल किंवा एक तर कम्प्लिटली आउटसाइड ऑफ द विंडो असणार आहे. आता लाईन क्लिपिंग बघूया आपण. फॉर लाईन क्लिपिंग we have to determine whether or not a line is completely inside of the window or lies completely outside of the window or crosses the boundary of the window. आता लाईन क्लिपिंग मध्ये आपल्याला काय डिसाईड करायला लागतं, तर ती पर्टिक्युलर जी लाईन आहे ती कम्प्लिटली इनसाइड ऑफ द विंडो आहे की कम्प्लिटली आउटसाइड ऑफ द विंडो आहे, की अर्धी विंडोच्या आतमध्ये आहे आणि अर्धी विंडोच्या बाहेर आहे, म्हणजेच इट क्रॉसेस द बाउंड्री ऑफ द विंडो, हे आपल्याला बघायचं आहे. इफ लाईन इज कम्प्लिटली इनसाइड ऑफ द विंडो देन वी हॅव टू डिस्प्ले इट फुल्ली. जर ती लाईन जर तुमच्या विंडोच्या कम्प्लिटली इनसाइड जर असेल तर ती पूर्ण लाईन जी आहे ती आपल्याला कन्सिडर करायची आहे आणि ती डिस्प्ले करायची आहे. इफ इट लाईज कम्प्लिटली आउटसाइड ऑफ द विंडो देन वी हॅव टू डिस्कार्ड इट. जर ती पर्टिक्युलर लाईन जी आहे ती कम्प्लिटली आउटसाइड ऑफ द विंडो जर असेल तर त्या पर्टिक्युलर लाईनला आपल्याला काय करायचं आहे, डिस्कार्ड करायचं आहे. But if the line is crossing the boundary, then we have to find intersection point of the line with the edge of the window and draw the portion of the line which lies inside. पण एखादी लाईन समजा आपल्या विंडोच्या बाउंड्रीला क्रॉस करते तर आपल्याला अशा वेळेस काय करावं लागतं, तर तो पर्टिक्युलर लाईनचा त्या विंडोसोबत जो इंटरसेक्शन पॉईंट आहे तो फाइंड आउट करावा लागतो आणि तिथून जी लाईन सेगमेंट इनसाइड ऑफ द विंडो आहे तेवढीच कन्सिडर करायची आहे आणि इंटरसेक्शन पॉईंट पासून आउटसाइड ऑफ द विंडो जी लाईन सेगमेंट आहे ती आपल्याला डिस्कार्ड करायची आहे. म्हणजे लाईन क्लिपिंगमध्ये आपण काय करतो, एकतर ती लाईन कम्प्लिटली विंडोच्या आतमध्ये आहे का बघतो, आतमध्ये जर असेल तर तिला कन्सिडर करून डिस्प्ले करायचं आहे. जर ती लाईन कम्प्लिटली आउटसाइड ऑफ द विंडो असेल तर त्या लाईनला आपल्याला डिस्प्ले नाही करायचं, तिला डिस्कार्ड करायचं आहे. आणि लाईन जर क्रॉस जर करत असेल किंवा म्हणजे आपल्या विंडोच्या एजला कुठं जर ती क्रॉस करत असेल तर अशा पर्टिक्युलर कंडिशनमध्ये आपल्याला त्या लाईनचा इंटरसेक्शन पॉईंट विंडोसोबत कुठं आहे तो फाइंड आउट करायचा आहे. त्या इंटरसेक्शन पॉईंटपासून इनसाइड ऑफ द विंडो जी लाईन सेगमेंट आहे त्या लाईनचा जो पोर्शन असणार आहे तो पर्टिक्युलर लाईन सेगमेंट पोर्शन आपल्याला कन्सिडर करून डिस्प्ले करायचा आहे. आणि आउटसाइड ऑफ द विंडो जी लाईन सेगमेंट फॉल होते इंटरसेक्शन पॉईंटपासून ती पर्टिक्युलर लाईन सेगमेंट आपल्याला डिस्कार्ड करायची आहे. तर या प्रोसेसला आपण लाईन क्लिपिंग असं म्हणतो. तर लाईन क्लिपिंगमध्ये 4 अल्गोरिदम आहेत. ओके,
हे लाईन क्लिपिंग मागाशी जे सांगितलं तुम्हाला, इनसाइड ऑफ द विंडो, आउटसाइड ऑफ द विंडो, ऑर वेदर दॅट पर्टिक्युलर लाईन इज इंटरसेक्टिंग युअर एज ऑफ द विंडो, ह्या ज्या कंडिशन्स आहेत आणि त्याप्रमाणे आपण जे क्लिपिंग करणार आहे त्याच्यासाठी काही अल्गोरिदम्स आहेत. आपल्या सिलेबसमध्ये 4 लाईन क्लिपिंग अल्गोरिदम्स आहेत. पहिला जो आहे तो कोहेन सुदरलँड अल्गोरिदम आहे. दुसरा जो आहे तो सायरस बेक अल्गोरिदम आहे. तिसरा जो आहे तो लियांग बर्स्की अल्गोरिदम आहे. आणि चौथा जो अल्गोरिदम आहे तो मिड पॉईंट सब डिव्हिजन अल्गोरिदम आहे. ओके, तर या सेशनला आपण कोहेन सुदरलँड अल्गोरिदम जो आहे, हा लाईन क्लिपिंग अल्गोरिदम, तो पर्टिक्युलर अल्गोरिदम आपण या सेशनला पाहणार आहोत. Before directly starting to this algorithm, let us first try to understand what are the different conditions required for this algorithm. Direct algorithm start करायच्या आधी आपण आपल्याला त्या अल्गोरिदम समजण्यासाठी ज्या गोष्टी लागणार आहेत त्या पहिल्यांदा अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करू. कोहेन-सुदरलँड अल्गोरिदम डिवाइड्स द प्लेन इन 9 पार्ट्स. ओके, कोहेन-सुदरलँड अल्गोरिदम जो आहे तो आपल्या प्लेनला 9 पार्ट्समध्ये डिवाइड करतो. ओके, त्याच्यानंतर आपण अँड असाइन्स आउटकोड और बायनरी नंबर टू इच पार्ट, आणि त्याच्यानंतर आपण काय करतो, त्या प्रत्येक पार्टला एक आउटकोड किंवा त्यालाच रिजन कोड असंही म्हणतात. ओके, आउटकोडलाच रिजन कोड असंही म्हणतात. एक बायनरी नंबर असतो. ओके, सिरियली तो आपण काय करतो, या प्लेनला ज्या 9 पार्ट्समध्ये आपण डिवाइड केलाय त्या प्रत्येक प्लेनला आपण काय करतो, त्या पार्ट्सला तो पर्टिक्युलर जो बायनरी कोड आहे किंवा त्याच कोडला आपण आउटकोड म्हणतो किंवा रिजन कोड म्हणतो, तो आपण असाइन करतो. ओके, तर या डायग्राममध्ये तुम्हाला दिसतंय इथं या प्लेनचे 9 पार्ट केलेले आहेत. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 असे या प्लेनचे 9 पार्ट्स केलेले आहेत. त्याच्यामध्ये हे सेंट्रल जो पार्ट आहे त्याला आपण विंडो असं म्हणतोय. ओके, ही तुमची विंडो झाली. या अकॉर्डिंग टू धिस विंडो वी हॅव टू चेक वेदर दॅट पर्टिक्युलर लाईन फॉल्स इनसाइड ऑफ द विंडो और आउटसाइड ऑफ द विंडो और अलॉंग दी ऑन दी एज ऑफ द विंडो. ओके, या सर्व गोष्टी आपल्याला या विंडोला कन्सिडर करून बघायच्या आहेत. ओके, याच्यामध्ये बघा आता 9 पार्टमध्ये कोणते कोणते पार्ट आहेत. ओके, ह्या विंडोच्या डावीकडचा जो साईड आहे हा लेफ्ट झाला. त्याच्यानंतर विंडोच्या उजवीकडचा जो पार्ट आहे हा रिजन, हा राईट रिजन झाला. त्याच्यानंतर हा वरचा जो आहे हा टॉप रिजन झाला. ओके, आणि हा खालचा जो आहे तो पर्टिक्युलर बॉटम रिजन झाला. ओके, आणि हे तुमचे कॉर्नर्स आहेत, कॉर्नर रिजन झाले. ओके, आता हा बायनरी कोड जो आहे किंवा आउटकोड जो आहे किंवा रिजन कोड जो आहे हा पर्टिक्युलर अकॉर्डिंग टू दॅट रिजन कसा असाइन करतो ते बघूयात आपण. आता याच्यामध्ये TBRL असा आपण शॉर्ट फॉर्म यूज करतो त्याच्यासाठी. ओके, वी कॅन गिव्ह शॉर्ट नेम टू दिस 4-bit कोड ॲज TBRL. TBRL म्हणजे काय, T फॉर टॉप, B फॉर बॉटम, R फॉर राईट आणि L फॉर लेफ्ट. ओके, असा TBRL हा आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आपण हा कोड देऊ शकतो इथं. ओके, याच्यामध्ये बघा आता कोड, रिजन कोड कसा दिलेला आहे. आता पर्टिक्युलर जॉमेट्रिकल प्रिमेटिव्ह या रिजनमध्ये जर फॉल जर होत असेल तर त्याच्यासाठी आपल्याला या रिजनचा बायनरी कोड काय आहे किंवा रिजन कोड काय आहे, तर 0010 हा राईटसाठी आहे. ओके, याच्यामध्ये बघा TBRL तुमचा राईट साईडचा आहे हा रिजन, म्हणून हा आरची जी पर्टिक्युलरचं कोड असणार आहे, व्हॅल्यू जी असणार आहे ती किती असणार आहे, 1 असणार आहे. ओके, लेफ्टसाठी बघूयात आता. लेफ्टच्या रिजनसाठीचं रिजन कोड काय आहे, 0001. हा कसा आलेला आहे तर बघा परत एकदा, TBRL इथं पर्टिक्युलर लेफ्ट साईडचं बघतोय आपण. इथं L हा आपल्या TBRL मध्ये लास्ट बीट आहे, बरोबर आहे. तर तो पर्टिक्युलर प्रिमेटिव्ह आहे, तो आता या रिजनमध्ये जर फॉलो होत असेल तर आपण तो L जो आहे त्या बीटची व्हॅल्यू आपण किती देणार आहे, 1 देणार आहे. म्हणून TBRL लेफ्ट साईडला एखादा जॉमेट्रिकल प्रिमेटिव्ह फॉलो होतोय कसं बघणार आहे, तर त्या Lची पर्टिक्युलर व्हॅल्यूज जी असेल ती नॉन झिरो जर असेल म्हणजेच 1 जर असेल तर ते पर्टिक्युलर जॉमेट्रिकल प्रिमेटिव्ह जो आहे तो त्या पर्टिक्युलर अकॉर्डिंग टू करस्पॉन्डिंग त्या रिजनमध्ये फॉलो होणार आहे. आता इथं लेफ्ट साईडचा TBRL L काय आहे, नॉन झिरो आहे, म्हणजे लेफ्ट साईडच्या रिजनला आपण हा कोड असाइन केलेला आहे. तसंच TBRL आता हे बॉटमसाठी B फॉर बॉटम बरोबर आहे. तर याच्यासाठी बॉटमसाठी काय कोड असणार आहे, 0100. याच्यामध्ये
बी जो आहे हा फॉर बॉटम आहे. मग हा बी आता बॉटम रिजनमध्ये कसा असणार आहे, बीची व्हॅल्यू नॉन झिरो असणार आहे. म्हणून इथं काय आहे 0 1 0 0. तसंच टॉप रिजनसाठी कसं असणार आहे, TBRL. टी हा टॉप रिजनमध्ये कसं असणार आहे, नॉन झिरो असणार आहे. म्हणजे फर्स्ट बिट जे असणार आहे ते नॉन झिरो जर असेल तर तो पर्टिक्युलर रिजन कोणता असणार आहे, टॉप रिजन. म्हणून काय असणार आहे टॉप रिजनचा कोड, आउटकोड किंवा रिजन कोड 1 0 0 0. तर हे असे टॉप, बॉटम, लेफ्ट आणि राईटचे करस्पॉन्डिंग रिजन कोड आहेत. तसंच आता कॉर्नरचे बघूयात. आता हा पर्टिक्युलर जो कॉर्नर आहे हा टॉप राईट साईड कॉर्नर आहे, बरोबर आहे. म्हणून अकॉर्डिंग टू TBRL कोणते कोणते बीट्स आपल्याला नॉन झिरो घ्यायचे आहेत, टॉप आणि राईट साईडचा. TBRL मधला टी आणि आर हे काय असणार आहेत, नॉन झिरो असणार आहेत. म्हणून इथं काय आला आहे कोड, टीचा 1 बरोबर आहे, नॉन झिरो. ओके. त्याच्यानंतर बी बॉटमचा आहे का, नाही आहे, म्हणून हा 0. परत राईट साईडचा आहे का, आहे, म्हणून 1. लेफ्ट साईडचा आहे का, नाही, म्हणून 0. मग हा काय झाला तुमचा टॉप राईट कॉर्नर झाला, ज्याचा रिजन कोड काय असणार आहे 1 0 1 0. तसंच टॉप लेफ्ट साईडचं बघूया आता आपण. टॉप लेफ्ट साईडसाठी परत TBRL अप्लाय करायचं आहे. टॉप साईडला आहे का, आहे, म्हणून 1. बी TBRL मध्ये टी नंतर बी आहे, बॉटम आहे का, नाही आहे, म्हणून 0. परत आर राईट साईड आहे का, नाही आहे, लेफ्ट साईड आहे, बरोबर आहे, म्हणून आरचा बीट जो काय असणार आहे तो 0 असणार आहे. लास्ट बीट जो आहे एल लेफ्ट साईडसाठी, लेफ्ट साईडचा आहे का, हा आहे, म्हणून परत नॉन झिरो करायचं, म्हणजे 1 घ्यायचा आहे. म्हणून तुमचा हा रिजनचा, हा जो टॉप लेफ्ट जो रिजन आहे त्याचा रिजन कोड काय झाला 1 0 0 1. तसंच हा आता लेफ्टचा आणि बॉटमचा रिजन आहे. ओके, लेफ्ट बॉटम आहे. परत TBRL अप्लाय करूया. टॉप साईड आहे का, नाही आहे, म्हणून 0. बॉटम आहे का, आहे, म्हणून 1. राईट साईड आहे का, TBRL आर राईट साईड आहे का, नाही आहे, म्हणून आरचं इथं काय घ्यायचं व्हॅल्यू 0. आणि लास्ट लेफ्टला आहे का, आहे, म्हणून 1. तर तुमच्या बॉटम लेफ्ट रिजनचा रिजन कोड काय झाला 0 1 0 1. त्याच्यानंतर हा रिजन आहे आता लास्टचा. याच्यामध्ये कोणता आहे, हा राईट बॉटम आहे. म्हणजे आर आणि बी हे पर्टिक्युलर जे असणार आहेत ते नॉन झिरो असणार आहेत, बाकीचे 0 असणार आहेत. TBRL टी कसा आहे, टॉप आहे का, नाही आहे, म्हणून 0 घेतला. परत बॉटम आहे का, आहे, म्हणून 1 घेतला आहे. राईट साईडचा आहे का, आहे, म्हणून परत 1 बीट घेतला आहे. लेफ्ट साईडचा आहे का, नाही आहे, म्हणून 0 घेतला आहे. ओके. तर हा तुमचा बॉटम राईट रिजनचा रिजन कोड झाला हा. ओके. तर हे असे 9 पार्ट्स जे आहेत तुमच्या प्लेनचे, टॉप लेफ्ट राईट बॉटम, त्याच्यानंतर 4 कॉर्नर्स, टॉप राईट टॉप लेफ्ट बॉटम राईट, असे हे जे रिजन्स आहेत त्याचे रिजन कोड आहेत. आणि विंडोचा जो रिजन कोड आहे सगळ्यात महत्त्वाचं, हा कोणता असतो तर 0 0 0 0. 4 0 जर असतील तर तो पर्टिक्युलर जो कोड आहे रिजन कोड तो कोणासाठी आहे, विंडोसाठी. विंडोचा रिजन कोड 0 0 0 0. म्हणजेच तुमचा पर्टिक्युलर जॉमेट्रिकल प्रिमिटिव्ह जो आहे तो जर या विंडोमध्ये जर फॉल जर होत असेल तर त्याचा रिजन कोड काय असणार आहे 0 0 0 0. ओके. तर हे झाले तुमचे रिजन कोड्स. ओके. दिस इज प्री रिक्विसाइट फॉर युअर कोहेन सुदरलँड लाईन क्लिपिंग अल्गोरिदम. ओके. अजून ॲक्च्युअल अल्गोरिदम आपला स्टार्ट नाही झालेला आहे. ओके. त्याच्यानंतर आपण इथं अँड ऑपरेशन बघणार आहोत आता, आणि पर्टिक्युलर केसेस बघणार आहेत. ओके. लाईन क्लिपिंगचे पर्टिक्युलर केसेस कसं असतात ते आपण इथं पाहणार आहोत. ओके. आता याच्यामध्ये एखादी लाईन विंडोच्या आउटसाईड फॉल होते का इनसाईड फॉल होते का ऑन द बाउंड्री फॉल होते, हे कसं चेक करायचं, तर हे इथं आपण बघूयात आता. ओके. इथं डायग्राममध्ये बघा, याच्यामध्ये तुम्हाला विंडो दिसते आहे. विंडोमध्ये लाईन AB आहे. ओके. त्याच्यानंतर CD लाईन आहे खाली, त्याच्यानंतर GH लाईन आहे, EF लाईन आहे. ओके. या 4 लाईन आहेत. आणि आपला प्लेन जो आहे तो 9 पार्ट्समध्ये डिवाईड केलेला आहे आपण. त्याच्यामध्ये लेफ्ट, बिलो, राईट आणि टॉप असे 4 इथं दिसत आहे तुम्हाला रिजन्स, आणि कॉर्नर्स पण आहेत. ओके. टॉप लेफ्ट टॉप राईट बॉटम लेफ्ट बॉटम राईट. ओके. असे 4 कॉर्नर्स पण आहेत.
तर बघूयात आपण आता एक एक केसेस काय आहेत. केस फर्स्टमध्ये बघूयात आपण. आउटकोड फॉर ए किंवा रिजन कोड फॉर ए काय आहे, TBRL. हा ए पर्टिक्युलर जो आहे एंड पॉईंट ऑफ लाईन ए बी, हा पर्टिक्युलर ए जो आहे याचा आउटकोड कोणता आहे किंवा रिजन कोड कोणता आहे, 0000, कारण हा एंड पॉईंट जो आहे तो विंडोमध्ये आहे. विंडोचा रिजन कोड काय आहे, 000. तर त्याच्याप्रमाणे या आउटकोड ऑफ ए काय आहे, TBRL इक्वल टू 000 आणि 0. ओके. परत आउटकोड फॉर रिजन और रिजन कोड फॉर बी, TBRL. परत बी हा एंड पॉईंट जो आहे पर्टिक्युलर तो पण कुठं आहे, विंडोमध्ये आहे. परत एकदा विंडोचा परत 4 वेळा 0 हे काय आहे, रिजन कोड आहे. म्हणून परत आउटकोड और रिजन कोड फॉर बी काय आहे, 4 वेळा 0 घेतला आपण इथं. ओके. आता ॲज आउटकोड ऑफ बोथ एंड पॉईंट्स ऑफ द लाईन आर 0000, सो लाईन इज फुल्ली विजिबल, नो नीड ऑफ क्लिपिंग. म्हणजेच एखाद्या लाईनचा रिजन कोड जो आहे तो 4 वेळा 0 जर असेल तर ती पर्टिक्युलर लाईन जी आहे ती विंडोमध्ये फॉल होते. म्हणजेच ती पर्टिक्युलर लाईन जी आहे ती फुल्ली विजिबल आहे. म्हणून आपल्याला ती लाईन क्लिप करायची किंवा ओमिट करायची किंवा डिस्कार्ड करायची गरज नाही आहे. ओके. म्हणजेच एखाद्या जॉमेट्रिकल प्रिमेटिव्हचं, इथं आता पर्टिक्युलर आपण लाईन हे जॉमेट्रिकल प्रिमेटिव्ह बघतोय, म्हणजे एखाद्या लाईनचं आउटकोड किंवा रिजन कोड जर 4 वेळा जर 0 जर असतील, त्या लाईनच्या दोन्ही एंड पॉईंटचे रिजन कोड हे 4 वेळा 0 जर असतील तर ती पर्टिक्युलर लाईन जी आहे ती इनसाइड ऑफ द विंडो फॉल होते. म्हणून इनसाइड ऑफ द विंडो फॉल होते म्हणजेच ती आपल्याला कम्प्लिटली डिस्प्ले करावी लागते. म्हणून क्लिपिंगची गरज नाही आहे. ही झाली फर्स्ट केस. आता सेकंड केस बघूयात आपण. सेकंड केस फॉर लाईन CD, आउटकोड और रिजन कोड फॉर C इक्वल टू TBRL. इथं बघा केस 2 TBRL. ओके. आता ही पर्टिक्युलर लाईन जी आहे ती कुठल्या ह्याच्यामध्ये आहे, बिलो आहे. बरोबर आहे. तर बिलोमध्ये TBRLमध्ये बी हा काय असणार आहे, नॉन झिरो असणार आहे. म्हणून आउटकोड ऑफ C काय आला, 0100. बरोबर आहे. तसंच आउटकोड फॉर D किंवा रिजन कोड फॉर D काय आहे, TBRL. परत हा D एंड पॉईंट पण कसा आहे, बिलो ऑफ द विंडो आहे. म्हणून त्याचं पर्टिक्युलर बी, TBRL मधला बी जो असणार आहे त्या बिटची व्हॅल्यू काय असणार आहे, नॉन झिरो. म्हणून काय आली व्हॅल्यू त्याची, 0100, सेम ॲज C. ओके. आता आपल्याला काय करावं लागतं बघा. नाऊ लाईन CD, द आउटकोड्स ऑफ द बोथ एंड पॉईंट्स आर नॉन झिरो. ओके. सो परफॉर्म लॉजिकल अँड ऑपरेशन. जर तुमच्या लाईनच्या एंड पॉईंटचे पर्टिक्युलर आउटकोड जे आहेत, रिजन कोड जे आहेत ते जर नॉन झिरो जर असतील तर आपल्याला काय करावं लागतं, अँड ऑपरेशन करावं लागतं. ओके. आता अँड ऑपरेशनमध्ये इथं टेबल दिलेलं आहे तुम्हाला. इथं मी अँड ऑपरेशन कसे करतात, जर दोन्ही ऑपरेटरची व्हॅल्यू जर ट्रू जर असेल तरच अँड ऑपरेशनमध्ये रिझल्ट जो असतो तो ट्रू येतो, अदरवाईज द रिझल्ट इज फॉल्स. दोन्ही ऑपरेटरमधला एक जरी ऑपरेटर जर फॉल्स जर असेल तर तुमचं अँड ऑपरेशन काय असणार आहे, फॉल्सच असणार आहे. दोन्ही ऑपरेटर जे आहेत अँड ऑपरेशनमधले ते दोन्हीची व्हॅल्यू ट्रू असायला पाहिजे. म्हणजेच काय, इथं 0 आणि 1 घेतला आहे आपण. बरोबर आहे. दोन्ही ऑपरेटरची व्हॅल्यू जर 1 जर असेल तरच त्या पर्टिक्युलर अँड ऑपरेशनची व्हॅल्यू जी असणार आहे ती काय असणार आहे, 1 असणार आहे. अदरवाईज इट ऑलवेज इज 0. दोन्ही ऑपरेटरमधला एक जरी ऑपरेटर जर 0 जर असेल तर अँड ऑपरेशनमध्ये त्याचा रिझल्ट काय असतो, 0 असतो. ओके. तर हा ट्रूथ टेबल म्हणतात अँड ऑपरेशनचं. ट्रूथ टेबल इथं मी शो केलेला आहे. 0 हे दोन ऑपरेटर आहे, त्याचं काय असणार आहे अँड ऑपरेशनमध्ये, 0च असणार आहे. ओके. परत एक ऑपरेटर 0, दुसरा ऑपरेटर 1 आहे तरीसुद्धा अँड ऑपरेशन त्याचं काय येणार आहे, 0च येणार आहे, कारण दोन्ही आपल्याला 1 लागतं. तिसऱ्यामध्ये 1 आणि 0 आहे. फर्स्ट ऑपरेटर 1, दुसरा ऑपरेटर 0, तरीसुद्धा तुमचं अँड ऑपरेशनमध्ये काय असणार आहे, व्हॅल्यू 0च असणार आहे. आणि लास्टला एक ऑपरेटर 1 आहे, दुसरा ऑपरेटर पण 1 आहे, त्यावेळेस तुमचं अँड ऑपरेशन पर्टिक्युलर काय असणार आहे, 1 असणार आहे. ओके. तर हा तुमचा अँड ऑपरेशनचा ट्रूथ टेबल आहे. त्याच्यानुसार तुम्हाला काय करावं लागणार आहे, अँड ऑपरेशन परफॉर्म करायचे आहेत. ओके. या अल्गोरिदमवर प्रॉब्लेम्स येणार आहेत. आपल्या एक्झाममध्ये प्रॉब्लेम्स विचारतात, मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्या वेळेस तुम्हाला या अँड ऑपरेशनचा आणि हे ट्रूथ टेबल जो आहे पर्टिक्युलर तो तुम्हाला माहीत पाहिजे. ओके. आता इथं काय म्हणलेलं आहे, आउटकोड ऑफ C आणि आउटकोड ऑफ D, तुमच्या लाईनच्या एंड पॉईंटचे आउटकोड जर नॉन झिरो जर असतील तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, अँड ऑपरेशन परफॉर्म करावं लागतं. तर अँड ऑपरेशन कसं परफॉर्म करायचं बघा.
आउटकोड ऑफ सी इज इक्वल टू काय आहे 0100. आउटकोड ऑफ डी काय आहे 0100. आता या दोघांचं अँड ऑपरेशन करूया आपण. अँड ऑपरेशनमध्ये काय येणार आहे, जर दोन्ही 1 जर असेल तरच त्या पर्टिक्युलर जो आहे तो अँड ऑपरेशनचा 1 असणार आहे. त्याच्यानुसार मग पहिला जो बीट आहे 000 आला, सेकंड जो 00 परत 0 आला, तिसरा जो 1 आणि त्याचं काय येणार आहे अकॉर्डिंग टू अँड ऑपरेशन ट्रूथ टेबल दोन्ही ऑपरेटर 1 असलं तर 1 येणार आहे, म्हणून खाली काय आलं 1 आला. आणि परत अजून 00 आहे, म्हणजे तुमच्या अँड ऑपरेशन काय आलं या लाईनचं एंड पॉईंटचं 0100 आलं. ओके, आता ॲज द रिझल्ट ऑफ द अँड ऑपरेशन इज नॉन झिरो. जर आता अँड ऑपरेशनचा रिझल्ट काय आहे इथं नॉन झिरो आहे. ओके, 0100 असा आपला अँड ऑपरेशनचा रिझल्ट आलेला आहे जो नॉन झिरो आहे. ओके, ॲज द रिझल्ट ऑफ द अँड ऑपरेशन इज नॉन झिरो द लाईन इज आउटसाइड ऑफ द विंडो. ओके, जर नॉन झिरो जर रिझल्ट जर आला तर तो अँड ऑपरेशनचा रिझल्ट जर नॉन झिरो जर असेल तर ती पर्टिक्युलर जी लाईन आहे ती काय करते आउटसाइड ऑफ द विंडो फॉल होते. विंडोच्या आतमध्ये फॉल होण्यासाठी पर्टिक्युलर लाईन तुमचा अँड ऑपरेशनचा रिझल्ट जो आहे तो कंपल्सरी किती पाहिजे 0 पाहिजे. ओके, कम्प्लिटली 0 पाहिजे तरच तो पर्टिक्युलर जो लाईन जो असणार आहे तो इनसाइड ऑफ द विंडो फॉल होते. आता इथं आहे का नाही आहे, नॉन झिरो रिझल्ट आलेला आहे आपला 0100 असा रिझल्ट आलेला आहे. म्हणून ही पर्टिक्युलर लाईन जी आहे सी डी ही आउटसाइड ऑफ द विंडो कम्प्लिटली आउटसाइड ऑफ द विंडो फॉल होते. ओके, म्हणून पार्शली नाही कम्प्लिटली, म्हणून ही पूर्णच्या पूर्ण लाईन सी डी आपल्याला काय करायची आहे डिस्कार्ड करायची आहे, डिस्प्ले नाही करायची याला. ओके, ही झाली केस 2. केस 1 मध्ये आपण कम्प्लिटली ती लाईन पर्टिक्युलर विंडोच्या इनसाइड फॉलो होत होती. केस 2 मध्ये ही लाईन जी आहे ती पर्टिक्युलर कम्प्लिटली आउटसाइड ऑफ द विंडो आहे, म्हणून ती कम्प्लिटली डिस्कार्ड करायची आपल्याला. आता थर्ड केस बघूयात आपण. इफ अँड ऑपरेशन इज 0 वी कॅनॉट से इफ द लाईन इज विजिबल ऑर नॉट विजिबल ऑर पार्शली विजिबल. आता तुमचा पर्टिक्युलर एंड पॉईंटच्या रिजन कोडचा अँड ऑपरेशन जो आहे तो जर 0 जर आला तर त्यावेळेस आपण असं फर्म स्टेटमेंट करू शकत नाही की ती लाईन इनसाइड आहे की आउटसाइड आहे की पार्शली विजिबल आहे. ओके, की बाउंड्रीवर फॉल होते याच्याबद्दल काही फर्म स्टेटमेंट आपण करू शकत नाही. ओके, आता लाईन EF आणि GH हे बघा. EF मध्ये बघा आता आउटकोड काय आहे ईचा. ई हा पर्टिक्युलर एंड पॉईंट जो आहे तो लेफ्ट साईडला आहे, म्हणून TBRL मध्ये L जो आहे लास्टचा तो नॉन झिरो बीट आला, म्हणून काय आला आउटकोड ऑफ ई किंवा रिजन कोड ऑफ ई काय आला 0001. आउटकोड ऑफ F काय आला इथं टॉप रिजनमध्ये आहे, म्हणून TBRL मधला T नॉन झिरो आला, बाकीचे 0 आले, म्हणून आउटकोड ऑफ F काय झाला किंवा रिजन कोड ऑफ F काय झाला 1000. आता या दोघांचं अँड ऑपरेशन घेतलं तर काय होतंय 100 येणार, 000 येणार, 00 परत 0 येणार, 01 येणार, कारण दोन्ही 1 जर असेल तरच अँड ऑपरेशनमध्ये तो पर्टिक्युलर जो रिझल्ट आहे तो 1 येतो. आता इथं रिझल्ट काय आला आपला 0 आला आहे. ओके, परत आउटकोड ऑफ GH बघा. आता GH कुठं फॉलो होतोय राईट साईडला आहे, म्हणून TBRL मधला R साठी नॉन झिरो बीट घेतला आपण. आउटकोड ऑफ G 0010. परत आउटकोड ऑफ H कुठं फॉलो होतोय टॉप साईडला आहे, म्हणून TBRL मधला T नॉन झिरो झाला, म्हणून आउटकोड काय आला 1000. आता या दोघांचं अँड ऑपरेशन जर केलं आपण तर काय येतं आहे 000 येतं आहे, 100 आला, 000 आला, 010 आला, म्हणजे टोटल रिझल्ट काय आला आपला अँड ऑपरेशनचा 0 झाला. ओके, आता पण ही लाईन EF बघा टोटली आउटसाइड ऑफ द विंडो आहे, पण ही GH बघा ही ऑन द बाउंड्री ऑफ विंडो आहे आपल्या, पण दोन्हीचा अँड ऑपरेशनचा रिझल्ट काय सेम आहे म्हणजे 0 आहे. म्हणजेच काय ज्यावेळेस अँड ऑपरेशनचा रिझल्ट जो 0 जर असेल तर आपण एखादं फर्म स्टेटमेंट करू शकत नाही की वेदर दॅट लाईन फॉल्स कम्प्लिटली आउटसाइड ऑफ द विंडो ऑर इनसाइड ऑफ द विंडो ऑर पार्शली विजिबल. ओके, हे सांगू शकत नाही आपण. मग अशा वेळेस काय करायचं फॉर बोथ लाईन्स GH अँड EF द अँड रिझल्ट इज 0 बट लाईन GH इज पार्शली विजिबल अँड EF इज फुल्ली इनविजिबल. बरोबर आहे. फॉर सच लाईन्स वी हॅव टू फाइंड आउट to which edge of the window the line is intersecting and then we have to find out the intersection point. मग अशा वेळेस काय करावं लागतं आपल्याला हे चेक करावं लागतं की वेदर दॅट लाईन इज इंटरसेक्टिंग एजेस ऑफ आवर विंडो, आणि त्याच्यानुसार मग आपल्याला त्या लाईनचा पर्टिक्युलर इंटरसेक्शन पॉईंट जो आहे विंडोच्या एजसोबत तो फाइंड आउट करावा लागतो. ओके, आणि त्याच्यानुसार मग आपल्याला ती पर्टिक्युलर लाईन जी आहे ती क्लिप करावी लागते. ओके, तर बघूयात आता आपण हे अँड ऑपरेशन आणि ट्रूथ टेबल होतं. ओके, जे तुमच्या अल्गोरिदमला हे लागणार आहे किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना सुद्धा तुम्हाला हे लागणार आहे. एक्झाममध्ये हे
लिहायची गरज नाही आहे तुम्हाला हा पर्टिक्युलर आणि हा पर्टिक्युलर स्लाईड, पण हे तुमच्या अल्गोरिदम आणि प्रॉब्लेम समजण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं होतं म्हणून इथे दिलेलं आहे. ओके, ॲक्च्युअल तुमचा एक्झाममध्ये तुम्हाला राईट अल्गोरिदम फॉर कोएन सुदरलँड अल्गोरिदम असं येतं किंवा त्याच्यावर डिपेंडंट प्रॉब्लेम येतं सॉल्व्ह करायला. ओके, आता ॲक्च्युअल अल्गोरिदम इथं बघूयात आपण. या अल्गोरिदममध्ये कोएन सुदरलँड अल्गोरिदममध्ये कोणत्या कोणत्या स्टेप्स आहेत ते बघूयात आपण आता इथं. ओके, डायग्रॅम बघा पहिल्यांदा. काही प्री रिक्विसाईट आहेत याच्यामध्ये. आता हा विंडो आहे. ओके, हा पर्टिक्युलर जो आहे हा तुमचा विंडो आहे. ही लाईन आहे P1 आणि P2. त्याचे XY कोऑर्डिनेट आहेत X1 Y1 आणि X2 Y2. ओके, त्याच्यानंतर हे तुमचे विंडोचे कोऑर्डिनेट्स आहेत. इथं WX1, WY1, WX2 आणि WY2 हे पर्टिक्युलर तुमच्या विंडोचे काय आहेत, कोऑर्डिनेट्स आहेत, XY कोऑर्डिनेट्स. ओके, याच्यामध्ये आता या अल्गोरिदममध्ये काय काय स्टेप्स आहेत ते बघूयात आपण आता. फर्स्ट स्टेप काय आहे, स्कॅन एंड पॉईंट्स फॉर द लाईन P1 X1 Y1 अँड P2 X2 Y2. याच्यामध्ये आपण पहिल्यांदा काय करणार आहे, P1 P2 हे पॉईंट्स जे आहेत त्यांचे XY कोऑर्डिनेट जे आहेत ते इनपुट घेणार आहे किंवा स्कॅन करणार आहे. ओके, त्याच्यानंतर सेकंड पॉईंट काय आहे, सेकंड स्टेप, स्कॅन कॉर्नर्स ऑफ द विंडो ॲज WX1 WY1 WX2 WY2. हे पर्टिक्युलर तुमच्या विंडोचे कॉर्नर्स जे आहेत ते आपण इनपुट घेणार आहे, WX1 WY1 WX2 आणि WY2. थर्ड स्टेपमध्ये काय करणार आहे बघा आपण, असाइन द रिजन कोड्स फॉर एंड पॉईंट्स P1 अँड P2. तुम्हाला थर्ड स्टेपमध्ये काय करायचं आहे, रिजन कोड जे आहेत कुणाचे, P1चे आणि P2चे, तुमच्या लाईनचे एंड पॉईंट जे आहेत P1 आणि P2 त्यांचे पर्टिक्युलर रिजन कोड्स जे आहेत ते आपल्याला काय करायचं आहे, असाइन करायचं आहे. ओके, ते असाइन कसे करायचे, त्याच्यामध्ये परत 4 कंडिशन्स आहेत. इफ तुम्हाला काय काय चेक करायचं आहे, एक्स जो आहे पर्टिक्युलर तुमच्या एंड पॉईंटचा एक्स जो असणार आहे, इफ इट इज लेस दॅन WX1 हा चेक करायचा तुम्हाला, किंवा इफ दॅट पर्टिक्युलर एक्स इज लेस दॅन WX2 हा चेक करायचा आहे, किंवा दॅट पर्टिक्युलर एक्स इज लेस दॅन WY2 हे चेक करायचं आहे, ऑर इफ दॅट पर्टिक्युलर एक्स इज लेस दॅन WY1. या तुमच्या विंडोच्या कॉर्नर्सचे XY कोऑर्डिनेट जे आहेत त्याच्यासोबत तुमच्या एंड पॉईंटचा एक्स जो आहे तो तुम्हाला कम्पेअर करून बघायचा आहे. ओके, आता फोर्थ स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं बघूयात, चेक फॉर विजिबिलिटी ऑफ लाईन P1 अँड P2. फोर्थ स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, विजिबिलिटी ऑफ युअर लाईन P1 अँड P2 हे चेक करायचं आहे. मग त्याच्यामध्ये आता कशी विजिबिलिटी चेक करतात बघूया. ओके, 3 पॉईंट्स आहेत, त्याच्यात सब पॉईंट्स आहेत परत फोर्थ स्टेपमध्ये. इफ रिजन कोड्स फॉर बोथ एंड पॉईंट्स आर 0, जर तुमच्या लाईनचा P1 अँड P2 जे एंड पॉईंट्स आहेत त्या दोघांचे रिजन कोड जे आहेत ते जर 0 जर असतील तर काय करायचं आपल्याला, देन द लाईन इज विजिबल. मग ती पर्टिक्युलर लाईन जी काय असणार आहे, 0 असणार आहे. कधी, जर तुमच्या लाईनच्या एंड पॉईंटचे रिजन कोड जर 0 जर असतील दोघांचे, दोन्ही एंड पॉईंटचे, तर ती पर्टिक्युलर लाईन काय असणार आहे, ती विजिबल असणार आहे. ड्रॉ इट अँड जम्प टू स्टेप 9. स्टेप 9 काय आहे, एक्झिट आहे. जर ती पर्टिक्युलर लाईन जी आहे ती आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा एंड पॉईंट चेक करायचे आहेत, त्याचे रिजन कोड चेक करायचे आहेत. रिजन कोड 0 जर असेल तर दॅट पर्टिक्युलर लाईन फॉल इनसाइड ऑफ द विंडो, म्हणजेच ती लाईन कम्प्लिटली विजिबल आहे. ते स्टेप झाल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला एक्झिट करायचं आहे. ओके, किंवा दुसरी स्टेप फोर्थ म्हणजेच सब पॉईंट आहे. फोर्थ स्टेपमध्ये काय चेक करायचं आहे, इफ रिजन कोड्स फॉर एंड पॉईंट्स आर नॉट 0, जर एंड पॉईंटचे रिजन कोड जर 0 जर नसतील तर काय करायचं आहे, अँड द लॉजिकल अँड ऑपरेशन ऑफ देम इज ऑल्सो नॉट 0. जर तुमच्या एंड पॉईंटचे रिजन कोड जर नॉन 0 जर असतील आणि त्यांचे अँड ऑपरेशन आहे त्याचा रिझल्ट पण जर नॉन 0 जर असेल तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, देन द लाईन इज इनविजिबल. अशा कंडिशनला काय असते, ती पर्टिक्युलर लाईन जी असते ती काय असते, इनविजिबल असते. अशा लाईनला आपल्याला काय करायचं आहे, रिजेक्ट करायचं आहे, डिस्कार्ड करायचं आहे आणि डायरेक्ट स्टेप 9ला परत जायचं आहे. कधी, जर तुमच्या लाईनचे एंड पॉईंटचे रिजन कोड जे आहेत ते जर नॉन 0 जर असतील आणि त्यांच्या अँड ऑपरेशनचा रिझल्ट सुद्धा जर नॉन 0 जर असेल तर ती पर्टिक्युलर लाईन जी असणार आहे ती काय असणार आहे, ही इनविजिबल लाईन असणार आहे. ओके, म्हणजेच ती लाईन आउटसाइड ऑफ द विंडो फॉल होते, म्हणून त्या पर्टिक्युलर लाईनला आपल्याला काय करायचं आहे, डिस्कार्ड करायचं आहे आणि डायरेक्ट स्टेप 9ला एक्झिट करायचं आहे. ओके,
किंवा तिसरी कंडिशन आता फोर्थ स्टेपमध्ये, इफ रिजन कोड्स फॉर एंड पॉइंट्स डज नॉट सॅटिस्फाय द कंडिशन 1 and 2 देन द लाईन इज पार्शली विजिबल. जर तुमच्या स्टेप थर्डमध्ये फोर्थच्या हे वरचे फोर्थमधलं फर्स्ट सब पॉईंट आणि सेकंड सब पॉईंट जर सॅटिस्फाय जर होत जर नसेल, म्हणजेच तुमच्या लाईनचे एंड पॉईंट जर नॉन झिरो जर नसतील आणि त्यांचा एंड ऑपरेशनचं रिझल्ट पण जर नॉन झिरो नसेल, म्हणजे झिरो असेल, तर त्या पर्टिक्युलर कंडिशनमध्ये आपल्याला काय करावं लागतं, त्या पर्टिक्युलर लाईनची विजिबिलिटी काय करावं लागते, चेक करावं लागणार आहे. ओके, आता फिफ्थ स्टेप बघूयात काय करायचं आहे. डिटरमाइन द इंटरसेक्टिंग एज. आता फोर्थ स्टेपमधला थर्ड सब पॉईंट जो आहे तो जर ट्रू जर झाला, ती कंडिशन जर सॅटिस्फाय जर झाली, तरच आपण स्टेप 5 ला येणार आहे. अदरवाईज आपण डायरेक्ट 9th स्टेपला 4th स्टेप नंतर एक्झिट होणार आहे. ओके, जर 4th स्टेपमधली फर्स्ट क्रायटेरिया किंवा सेकंड क्रायटेरिया दोन्हीपैकी कोणताही सॅटिस्फाय झाला तर डायरेक्ट आपण 9th स्टेपमध्ये जाणार आहे. अदरवाईज जर फोर्थमधला थर्ड सब क्रायटेरिया जर ट्रू जर झाला, सॅटिस्फाय झाली कंडिशन, तर आपल्याला 5व्या, 6व्या, 7व्या, 8व्या स्टेपला जावं लागणार आहे. अदरवाईज वी विल डायरेक्टली एक्झिट फ्रॉम स्टेप 9. ओके, आता बघूयात स्टेप 5 काय आहे. डिटरमाइन द इंटरसेक्टिंग एज ऑफ द क्लिपिंग विंडो बाय इन्स्पेक्टिंग द रिजन कोड्स फॉर द एंड पॉईंट्स. आपल्याला काय करायचं आहे, इंटरसेक्टिंग एज कोणती आहे क्लिपिंग विंडोची ही आपल्याला फाइंड आउट करायची आहे. कशी फाइंड आउट करणार आहे, तर तुमच्या लाईनच्या एंड पॉईंट्सचे रिजन कोड जे आहेत ते चेक केल्यानंतर आपल्याला काय करणार आहे, पर्टिक्युलर तुमच्या विंडोची कोणती एज ही त्या लाईनसोबत इंटरसेक्ट होती आहे ते आपल्याला कळणार आहे इथं. ओके, त्याच्यामध्ये पण परत काय कंडिशन्स आहेत बघूयात. इफ रिजन कोड्स फॉर बोथ द एंड पॉईंट्स आर नॉन झिरो. जर तुमच्या लाईनचे एंड पॉईंट्सचे दोन्ही रिजन कोड जर नॉन झिरो जर असतील तर काय करायचं आहे, फाइंड इंटरसेक्शन पॉईंट्स P1 and P2. इथं P1 and P2, I1 and I2 पाहिजे. ओके, फाइंड कोणतंही नाव देऊ शकता इंटरसेक्शन पॉईंटला. ओके, फाइंड इंटरसेक्शन पॉईंट्स P1 and P2 or I1 and I2 with the boundary edges of the clipping window with respect to point P1 and P2. आता हे तुमचे P1 and P2 चे जे एंड पॉईंट्स आहेत तुमच्या लाईनचे, ओके, त्याच्यासाठी आपल्याला त्या लाईनचे आपल्याला काय करायचे आहेत, एंड पॉईंटचे रिजन कोड चेक करून अकॉर्डिंग टू दॅट तुमच्या विंडोच्या एजला ती लाईन पर्टिक्युलर कुठं इंटरसेक्ट होती, ते इंटरसेक्शन पॉईंट्स I1 and I2 हे काय करायचे आहेत आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. याच्यामध्ये आपण काय करतो, इंटरसेक्शन पॉईंट्स जे आहेत ते फाइंड आउट करतो. ओके, इफ रिजन कोड फॉर एनी वन ऑफ द एंड पॉईंट इज नॉन झिरो. पहिल्या कंडिशनमध्ये कसे होते, इफ द रिजन कोड्स फॉर बोथ द एंड पॉईंट्स आर नॉन झिरो. दोन्ही एंड पॉईंटचे रिजन कोड जे आहेत ते नॉन झिरो असतील तर ती पहिली कंडिशन झाली. ओके, आणि दुसरी कंडिशनमध्ये काय, इफ रिजन कोड फॉर एनी वन ऑफ एंड पॉईंट इज नॉन झिरो. म्हणजे काय, आपल्या लाईनचे जे दोन एंड पॉईंट असणार आहेत त्याच्यापैकी कोणत्याही एका एंड पॉईंटचा जर रिजन कोड जर नॉन झिरो जर असेल तर काय करायचं आहे बघा, देन फाइंड इंटरसेक्शन पॉईंट I1 or I2 विथ द बाउंड्री एज ऑफ द क्लिपिंग विंडो विथ रिस्पेक्ट टू इट. म्हणजे काय करायचं आहे, आपल्याला त्या पर्टिक्युलर पॉईंटला कन्सिडर करून, एंड पॉईंटला कन्सिडर करून आपल्याला ती पर्टिक्युलर जी लाईन आहे ती आपल्या विंडोच्या एजला कुठे इंटरसेक्ट करते आहे ते इंटरसेक्शन पॉईंट त्या विथ रिस्पेक्ट टू दॅट पर्टिक्युलर एंड पॉईंट हुज रिजन कोड इज नॉन झिरो, वी हॅव टू चेक इंटरसेक्शन पॉईंट विथ रिस्पेक्ट टू दॅट एंड पॉईंट. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, तो पर्टिक्युलर एंड पॉईंटच्या ज्या एंड पॉईंटचा रिजन कोड जो नॉन झिरो आहे त्या एंड पॉईंट विथ रिस्पेक्ट टू दॅट एंड पॉईंट आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला इंटरसेक्शन पॉईंट जो आहे तो फाइंड आउट करायचा आहे. ओके, ही झाली तुमची फिफ्थ स्टेप. आता सिक्स्थ स्टेपमध्ये काय करायचं बघा, डिवाइड द लाईन सेगमेंट्स बाय कन्सिडरिंग इंटरसेक्शन पॉईंट्स. आता इंटरसेक्शन पॉईंट्स आपल्याला मिळाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ती पर्टिक्युलर लाईन जी आहे ते एंड पॉईंट पासून त्या इंटरसेक्शन पॉईंटपर्यंत आणि परत त्या इंटरसेक्शन पॉईंट पासून रिमेनिंग जो तुमचा एंड पॉईंट असणार आहे तिथपर्यंत तुमच्या लाईनला काय करायचं आहे, त्या लाईन सेगमेंटला डिवाइड करायचं आहे. ओके,
रिजेक्ट द लाईन सेगमेंट इफ एनी ऑफ द एंड पॉईंट ऑफ इट अपिअर्स आउटसाइड ऑफ द विंडो. आता या लाईन सेगमेंटमधला जो लाईन सेगमेंट या लाईनमधला लाईन डिवाइड केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही लाईन विथ द इंटरसेक्शन पॉईंट कन्सिडर करून ज्यावेळेस तुम्ही तो पर्टिक्युलर तुमची लाईन जी असणार ती ज्यावेळेस तुम्ही डिवाइड करणार आहे तर त्या लाईनचा जो पोर्शन विंडोच्या बाहेर आहे आउटसाइड आहे तो आपल्याला काय करायचा आहे रिजेक्ट करायचा किंवा डिस्कार्ड करायचा आहे. आणि स्टेप 8 मध्ये काय करायचं आहे ड्रॉ द रिमेनिंग लाईन. आणि ज्या लाईन इंटरसेक्शन पॉईंट पासून आतल्या साईडला विंडोच्या आतल्या साईडला जो एंड पॉईंट आहे तो पर्टिक्युलर जो तुमच्या लाईनचा पोर्शन जो असणार आहे तो आपल्याला काय करायचा आहे कन्सिडर करून डिस्प्ले करायचा आहे. ओके. आणि लास्ट स्टेप काय आहे एक्झिट. ओके. तर अशा प्रकारे हा अल्गोरिदम वर्कआउट होतो. याच्यामध्ये 9 स्टेप आहेत. याच्यामध्ये फर्स्ट स्टेप्सपासून 4th स्टेपमध्ये आपण काही कंडिशन्स चेक करतो. 4th स्टेपमधले 2 सब क्रायटेरिया जे आहेत ते सॅटिस्फाय जर झाले तर डायरेक्टली अल्गोरिदम 9th स्टेपला येतो. जर 4th स्टेपमधली 3rd जो सब क्रायटेरिया आहे ती जर कंडिशन सॅटिस्फाय झाली तरच आपल्याला 5th 6th 7th आणि 8th या स्टेप्स करावे लागतात. अदरवाईज वी विल डायरेक्टली एक्झिट फ्रॉम आवर 9th स्टेप. ओके. तर हा असा तुमचा कोहेन सुदरलँड अल्गोरिदम आहे.